थँक्यू म्हणायला बोलावलंय. मॅडम हे काय थँक्यू म्हणजे धन्यवाद. खुश आहेत माझ्यावर खूप. मॅडम तुम्ही धन्यवाद थँक्यू म्हणताय, मला माझ्या कानावर विश्वास बसत नाही. हो अष्टपुत्रे, मी मनापासून थँक्यू म्हणते तुम्हाला. खर तर काल रात्री त्या निर्जन रस्त्यावर मला खूप भीती वाटत होती, पण तुम्ही अचानक असं तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळाच पैलू दाखवलात मला. पैलू? हो मग. हो, मला आधी फार विचित्र वाटलं. मला वाटलं अचानक अष्टपुत्रे असे का वागतायत, पण नंतर मग मीच एन्जॉय करू लागले नकळत. खरं सांगू का, काल इतक्या तणावात होते मी, पण तुमच्या अशा वागण्याने सगळं टेन्शनच दूर झालं. इतकं हलकं आणि हायसं वाटलं तुम्हाला सांगते. अष्टपुत्रे, कसला विचार करताय? नाही नाही कसलं नाही, पण मॅडम खरं बोलताय तुम्ही. हो म्हणजे काय? खरं सांगू का अष्टपुत्रे, मी स्वभावाने खूप करारी आहे, शिस्तप्रिय आहे, माहितीये मला. हो म्हणजे काय? पण खरं सांगू का, मला ना कधी कधी कंटाळा येतो या कडकपणाचा. पण काल तुम्ही जे वागलात ना, तुम्हाला खरं सांगू का, हो मी घरी एकटीच हसत होते. किती वेळ माहितीये का, मला आठवतच नाहीये की शेवटची मी इतकी कधी हसले असेल. आणि हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे झालं, त्यासाठी थँक्यू. हो थँक्यू काय मॅडम म्हणताय तुम्ही. अष्टपुत्रे, मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करू का? रिक्वेस्ट काय करताय मॅडम, ऑर्डर द्या, मी नोकर आहे तुमचा. हो म्हणजे क्लासमध्ये म्हणून म्हटलं. ऐका ना, काल तुम्ही जसे वागलात तसं नाही वागणार पुन्हा मॅडम, चुकलं मग क्षमा नाही करा. नाही, तसे वागा. काय? हो, काल काल कोणतं गाणं होतं ते, आतिक्या खंडाला. हो म्हणजे तसं तुम्हाला विचारायचं नव्हतं मला, ते गाणं चुकून एकदम म्हणा. अष्टपुत्रे, मी तुम्हाला सांगते ना, मग म्हणा ना ते गाणं. कुठलं ते का? आती म्हणा. म्हणतो. आती क्या खंडाला क्या करूं आके मैं खंडाला, लोनावला में चिक्की खाएंगे, वाटरफॉल पे जाएंगे, खंडाला के घाट पे ऊपर फोटो खींच के आएंगे. बस सॉरी सॉरी सॉरी. माणसाचं असं ऑफबीट वागणं ना खूप आवडतं मला. तुम्ही काल जसे वागलात ना, तसेच राहायचं. असे मजेशीर, डॅशिंग, शोभून दिसतं तुम्हाला. मॅडम तुम्ही हे बोलताय, माझा विश्वासच बसत नाहीये. बरोबर आहे. अनपेक्षित गोष्टीच कधी कधी आनंद देऊन जातात. हो. थँक्यू मॅडम. येतो. अपना स्टाइल ही ऐसा है कि सामने वाला इम्प्रेस होना मांगता है. आपल्या स्टाइल वर गोडबोले भाई सॉलिड इम्प्रेस झालेले आहेत. मोहन भाई अभी तुम्हारा टाइम आ गया. आता आपण मोहन अष्टपुत्रे नाही, मोहन भाई. अरे इस क्लास का किंग कौन? मोहन भाई. मोहन भाई इस क्लास का किंग कौन? मोहन भाई. मोहन भाई. काय अष्टपुत्रे सर, काय काय बोलताय तुम्ही? तब्येत ठीक आहे ना तुमची? काय खुल्यासारखं बडबडायला लागलाय? क्या बोला? पण कोण आहे? मोहन सर. ए आज से अपन मोहन सर नहीं, अपन मोहन भाई है. मोहन भाई समझे ना? अपने काम से काम रखने का. सर. अपने काम में टांग नहीं अड़ाने का. समझा गया? अपन सुबह क्लास में आएगा तो सलाम करने का अपने को. कैसा करेगा अपन? समझो. बैठे सर. अपन समझो इधर से आया. सलाम सर.
खड़ा होके करने का सलाम, बैठ के करता है? हाँ, हाँ, हाँ. हाँ, खड़ा होके सलाम करने का. आपण कोण आहे? मोहन सर. मोहन. सॉरी मोहन भाई. मोहन भाई, हाँ. पण आपण को पण एक बात समझ मध्ये नाही आली. काय? हे तुम्ही म्हणजे मोहन सरचे एकदम गावठी जेम्स बॉन्ड कसे काय? तेरे को क्या करने का? मी लोक मगर क्या बोला? अपने काम से काम रखेगा. अपने काम में टांग नहीं अड़ाएगा. अपने काम में टांग अड़ा का चल. जमता है मोहन भाई. गोली मार भेजे मेडिक्याव, भेजा शोर करता है. अरे गोली मार भेजे में, भेजा शोर करता है. पाय पाय खाली घे, पाय खाली घे. ही माझी बसायची जागा आहे, पाय खाली घे. ए तुझी जागा होती, आता माझी झाली. अपन जिधर पाव रखता है वो जगह अपना हो जाता है. अभी अपना हो गया, चल फुट. ए मोनू, तुला वेड लागलाय का? परिणाम झालाय का तुझ्या डोक्यावर? अरे असं काय वागतोयस मूर्खासारखा? रस्त्यावरच्या सडक छाप गुंडांसारखा वागतोय, पाय पसरून बसलाय वर्गात, मध्येच गाणी काय म्हणतोय. काय काय झालंय काय तुला? तुला ना एकदा ठोकून सरळ करायची वेळ आलेली आता. अबे ये टिल्लू, आपला नाद नाही करायचा. आपण लय डेंजर माणूस आहे. एकदा का आपला डोका फिरला की टिल्लू? मी टिल्लू? अरे मोनू, तू मदन म्हात्रेला धमकी देतोयस? हा, धमकावतो. जा, जो करना है वो कर ले. जा. थांब आता, मी तुझी कंप्लेंटच करतो मॅडम. थांब. ए कंप्लेंट लहान शेंबडी पोरं करतात. काय कंप्लेंट कर, काय फायदा नाही तुझा. जा. शेंबडी पोरं? मोनू, मी हे सगळं गोडबोले मॅडमला सांगतो, मग त्या काय करते. ए भाई, इधर बात सुन. गोडबोले भाई को सब मालूम है और गोडबोले भाई को सब पसंद भी है. समझे ना? जो करेल अपना नाद तो होऊन जाईल बर्बाद. कुछ नहीं बचेगा उसके बाद. चल, चल. गोली मार भेजे मिलकियाव, भेजा शोर करी. काय झालंय काय या मुलाला? मगाशी तर मांजरीचं पिल्लू होता, आता एकदम वाघासारखा डरकाळच फुटतो. अरियो, अरे अरे ओ कामिनी, तुम्हारी आंखों में आंसू. पोछ दो आंसू. आई हेट टीयर्स. कामिनी, क्या हुआ बोलो. नाही, काही नाही. गवी अष्टपुत्रे, हा काय नवीन अवतार? आज आपला खरा अवतार आहे. कळला काय कामिनी? हळू अष्टपुत्रे, पाणी घे, पाणी घे. वो ठीक है. तू बोल, तेरे को क्या हुआ. तू बोल, तेरे को क्या हुआ. आपल्याला लेडीजच्या डोळ्यामध्ये पाणी बघवत नाही. काय झालं? बाई, तुम्ही झालात भारीच डॅशिंग. बांधा आता गुडघ्याला बाशिंग. ये फालतू कविता काय करते? बोल ना, काय झालं. ते म्हणजे तुम्ही मला एक मदत कराल का? माझा मराठीचा तास आज तुम्ही घ्याल का? ती मुलं खूप त्रास देतात हो मला, ऐकतच नाहीत माझं, म्हणून घ्याल का प्लीज? अरे जातो ना, तू काय टेन्शन लेतीये. अरे आपण मराठी काय हिब्रू पण शिकवे. तू आराम कर, चिल मार. आपण जाऊन शिकवून येतो. बैठ इधर. आ आ ई उ उ उ. मराठी आपण शिकू. आ आ ई उ उ उ.
मराठी. चल बैठ बैठ. रूप तेच, अवतार नवा, जुन्या शेगडीवर जसा कोरा करकरीत तवा. प्रकार काय हा मोनू काय वेडा झालाय का काय? कुछ तो गडबड है, पता करना पड़ेगा. अपन बोला तू मेरी लैला, वो बोली फेंकता है साला. अष्टपुत्रे, अपन जब भी सच्ची बोलता है ये उसको झूठ काय को लगता है रे. गुड मॉर्निंग सर. अरे भाई लोग बैठो बैठो बैठो. ये गुड मॉर्निंग सर वीर बोलने का तरीका एकदम पुराना हो गया. बैठो बैठो खाली. अपन तुम्हारा भिड़ू है क्या? स्टूडेंट और टीचर में एकदम फ्रेंडली रिलेशन होना मांगता है. दोस्त लोग ऐसा होना चाहिए. क्या बोलने का? सर. अरे सर नहीं रे भाई, तेरे को क्या बोला? गुड मॉर्निंग भिड़ू ऐसा बोलने का. अबे तू मुंह का चंबू करके काय को बैठ डेला है? अपने को क्या बोलने का? भिड़ू भिड़ू बोलने का. बोला ना. हाँ. तो भाई लोग अभी सुनो. अपन ये सुना कि तुम लोग लंके भाई को बहुत तकलीफ देता है. ऐसा टीचर को तकलीफ देने का नहीं है बोलता है पहले ही. सर तुम्ही कसले भारी बोलताय. आम्ही तुम्हाला कसा त्रास देऊ? मी आमचे बेडू आहेत आणि बेडू सोबत दोस्ती करतो है ना. क्या करेक्ट बोला भाई. अपने को भी तकलीफ नहीं देने का. हे सर असं का बोलतात? आधी किती साधे आणि शांत होते आणि आता बघ कसले डॅशिंग आणि टपोरी वाटतात ना. ये तुम लोग क्या कान में फूक मार रहे रे एक दूसरे के? मैं क्या बोलता हूँ वो सुनो. क्या बोलने का मेरे को? भिड़ो. और चुपचाप बात नहीं करने का एक दूसरे से. जो भी बोलने का अपने को बोलने का, डरने का नहीं. समझा क्या? टीचर और स्टूडेंट दोस्त होना मांगता है. क्या बोला है? सर तुम्ही खूप चेंज झाला. आम्हाला आवडलं ते. हो सर आम्हालाही आवडलं. तुम्ही बदललाय ते. तुम्हाला आवडलं ना? मला पण आवडलं. गोड बोले बाई पण आपल्याला बोलल्या तुम्ही असे डॅशिंग राहत जा. तेव्हा आपण असेच डॅशिंग राहणार कायम. काय चल ये भाई आता अभ्यास करूया. काय आहे लंकेबाई मला म्हणाले आहेत की जाऊन एक कविता शिकवा. कुठली तरी कविता तुम्हाला पाठ होत नाही असं त्या मला म्हणाल्या. कुठली कविता? सर ती कविता खूप अवघड आहे. आम्हाला पाठच नाही होत. तुम्ही कुठच्या तरी वेगळ्या पद्धतीने शिकवा ना. अब बोलता है भिड़ो. अपन है ना सिखाने को. बैठ नीचे. अपन जैसा सिखाएगा तुम्हारा कविता ऐसा पाठ हो जाएगा. शुरू करें क्या? तो इधर ध्यान देना अभी. चलो बोला कोणती कविता होती? सृष्टीचे अंतरंग नाही का? हा ठीक आहे. झाडात होते घरटे, पडकी होती फांदी. झाडात होते घरटे, पडकी होती फांदी. सृष्टीच्या या रचनेची तरा नव्हती साधी. म्हणा. झाडात होते घरटे आणि पडकी होती फांदी. सृष्टीच्या या रचनेची तरा नव्हती साधी. बघा येतंय की तुम्हाला म्हणता. म्हणा म्हणा. हा सर आम्हाला काही कळत नाहीये. अरे पण इतकं छान म्हणताय की तुम्ही. सर लंके मॅडम नुसत्या कविता पाठ करायला लावतात. त्यांना तर येतात पण आम्हाला नाही येत. असं नाही म्हणायचं. लंकेबाई शिक्षिका आहेत ना तुमच्या. मग असं नाही म्हणायचं. अरे कविता होईल की पाठ तुम्हाला. चला परत एकदा प्रयत्न करूया. पण सर तुम्हीच म्हणालात ना की तुम्ही ओरडणार नाहीत म्हणून आम्ही तुम्हाला सगळं खरं सांगितलं. अरे पण बाळा कविता तर पाठ करायलाच लागतील ना. आपल्याला अभ्यासात कविता आहे मग पाठ तर करायला हव्यात की नाही. पण सर पाठ करायला की लक्षात राहिली पाहिजे ना. तेच सगळ्यात बोर होतं सर. ते खरं आहे. माझ्याही कविता कधी पाठ नाही व्हायच्या. काय करता येईल? मुलांना कसं शिकवूया? हा गाणं म्हणून शिकव.
May I come in, madam? कम इन. Good morning, madam. गुड मॉर्निंग. बसा ना प्लीज. मॅडम, माझं नाव सुहास परदेशी. माझा मुलगा इयत्ता 7वी मध्ये तुमच्या क्लासमध्ये शिकतोय आणि काही दिवसांपूर्वी मला लंके यांचा फोन आला. बर बर. हा, त्या आमच्या क्लासमध्ये मराठी शिकवतात. हो, त्यांनी माझ्या मुलाच्या खूप काही तक्रारी सांगितल्या. हो, माझा मुलगा रेग्युलर नाही, त्याला काहीच समजत नाही अशा त्या म्हणाल्या. नाही सर, कसं आहे ना, त्या जर तसं म्हणत असतील तर खरं असेलही. नाही समजत असेल तुमच्या मुलाला. असं कसं समजत नाही? त्याला समजलंच पाहिजे. मग आम्ही एवढ्या फी देतो कशासाठी? नाही नाही सर, एक मिनिट, तुम्ही शांत व्हा. हे बघा, इथे प्रश्न फीचा नाही. फीचाच आहे. माझ्या मुलाला अक्कल नाही असाच अर्थ निघतो ना यातून. मी सांगतो तुम्हाला, तुम्ही फी घेताना मग कस्टमरच्या मागण्या पूर्ण केल्याच पाहिजेत. अहो, काय बोलताय तुम्ही? आम्ही इथे शिक्षण द्यायचं पवित्र कार्य करतो. विद्यार्थ्याला कस्टमर समजायला हा काय बाजार नाहीये. तुमची फॅकल्टी अशी का काम करत नाही की मुलाला जसं समजेल त्या प्रकारे शिकवलं पाहिजे? एखाद्याला एकदा सांगून कळतं, कुणाला 6 वेळा समजून सांगावं लागतं, कुणाला आणखी काही. हे वेगवेगळे प्रयत्न करणे ही तुमची जबाबदारी आहे ना, तुमच्या फॅकल्टीची जबाबदारी आहे. तसं न करता तुम्ही आम्हाला आणि आमच्या मुलांना दोष देता. हे बघा, मी कन्झ्युमर कोर्टामध्ये जाईल. नाही नाही नाही, एक मिनिट थांबा. तुम्ही शांत व्हा जरा. काय बोलते तुम्ही? कळतंय का तुम्हाला? सर, हे बघा, आमच्याकडे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या कुवतीनुसार, आकलनाप्रमाणे आणि त्याच्या आवडीनुसार शिकवणारे शिक्षक आहेत. आम्ही पैशासाठी कधीच शिकवत नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला समजेपर्यंत ज्ञान देण्यासाठी प्रयत्न करतो. आमचे शिक्षक किती प्रकारे प्रयोग करून मुलांना समजेल आणि आवडेल असं शिकवतात. अरे भाई लोग, क्या करने का समझ में आ गया. अभी मैं तुम लोगों को बताता हूँ एक नया आइडिया. क्या करने का मालूम है क्या? तुमचं एखादं आवडतं गाणं असेल ना, तर त्याची चाल पण आपल्याला माहित असते ना, तर गाण्यातले शब्द बदलायचे आणि कवितेचे शब्द त्या जागी टाकायचे. म्हणजे काय, आपल्याला गाण्याचा पाठ असतं, कवितेचे शब्द टाकले की कविता पण पाठ होऊन जाईल. तुमचं आवडतं गाणं सांगा, कुठलं आहे ते? झिंगाट ना. काम हो गया. अभी ध्यान से सुनो भाई लोग, मैं क्या बोलता हूँ. सर, आमच्याकडे खूप चांगले शिक्षक आहेत, मोहन अष्टपुत्रे नावाचे. ते अगदी विद्यार्थ्याला कळेल अशा प्रकारे शिकवतात, अगदी गुंग हो. अहो, तुम्हाला माहितीये का, मुलं तर फॅन आहेत त्यांच्या शिकवण्याचे. ते केवळ मुलांना शिकवत नाहीत, त्यांच्यावर उत्तम संस्कारही करतात. मुलं चांगली नागरिक व्हावी म्हणून कष्ट घेतात. आणि तेही सर, सगळं मुलांना पटेल, आवडेल अशा स्वरूपात. कारण शेवटी पुढची पिढी घडवणं ही आमची जबाबदारी आहे, नाही का? हे तुम्ही खरं सांगताय? अगदी खरं सांग. बघा, आता ना मला वाटतं अष्टपुत्रेंचा क्लास चालू असेल. आपण प्रत्यक्ष जाऊन बघूया का? म्हणजे तुमची खात्री होईल. प्लीज या सर. अरे झाडात होते घरटे आणि पडकी होती फांदी. झाडात होते घरटे आणि पडकी होती फांदी. सृष्टीच्या या रचनेची तरा नव्हती साधी. बोला. सृष्टीच्या या रचनेची तरा नव्हती साधी. कधी वारा येतोया, कधी ऊन येतोया, कधी वारा येतोया, कधी ऊन येतोया. अरे पावसामध्ये सारं काही भिजून जातया. अरे पावसामध्ये सारं काही भिजून जात या. आता पुराच्या कोपात वादळी रूपात वाहून जातया. हे बोला. झिंग 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 झिंग. अष्टपुत्रे! अष्टपुत्रे झिंगाट. अष्टपुत्रे. अष्टपुत्रे.